नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचा सगळ्यांचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता सकाळ आम्ही साडी वगैरे घालून रेडी झालो. तर मंडळी, आता आम्ही साडी वगैरे वेअर करून बीचला जातलो. जरा फोटोशूट वगैरे करूचा, रील पण बनवूचे असतात त्यांचे. तर सकाळी सर आता आम्ही तारकर्ली बीचवर थांबलो, चिंतामणी हॉटेलला. तर तारकर्ली बीचला पहिल्यांदा आम्ही जातलो. त्यानंतर आम्ही रूम जो घेतलं होतं पॅकअप करून आम्ही आता जातलो दुसऱ्या ठिकाणी, कोकणातलं एक अमेझिंग ठिकाण असं तिसर फिरण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मग आता आपण बीचला जाऊया. तर आता मी खाली गेलो, हॉटेलच्या खाली सगळीजण मस्त सुंदर अशी तयार झाली आहेत. मी तुमका दाखवत आहे. तर नाश्ता आत्ता चाललेला. हाय फ्रेंड्स, आता आम्ही नाश्ता करायला आलोय चिंतामणी रिसॉर्ट आणि इथून पुढे आम्ही जाणार आहे आता बीचवर फोटोशूट करायला. टेस्ट कर बघूया घावणं. ओके. तर सकाळच्या नाश्त्यात घावणे आणि चटणी. सकाळच्या नाश्त्यात घावणे आणि चटणी. तर आता नाश्ता वगैरे करून आम्ही बीचला जातो. मावशी आहे का? हाय. नाश्ता कसा होता? नाश्ता एक नंबर, मस्त नाश्ता, घावणे आणि चटणी. आणि इथलं रात्रीचं जेवण जे आम्ही सुरमई थाळी आणि मच्छी खाल्ली ना, अप्रतिम चव. मी आत्ताच बीचवर पोचलो आणि सकाळचं एकदम अप्रतिम सुंदर असं दृश्य दिसत आहे बघा. आणि हिरोईनी आमचे उतारले आहेत बीचवरती सगळे. जरा दमट हा, पण खूप सुंदर वाटतं, एकदम मस्त. तर मस्तपैकी बीचवरती नाही शंख शिपलेल्या. खूप मस्त कालचा दिवस एन्जॉय केलो. आता पण छान वाटतं बीचवर साडी वगैरे घालून. तर आता थोडा वेळ व्यतीत करून आम्ही आता परत रूमवर जातो. समुद्राचा ह्या पाणी जसे लाटा ऑटोमॅटिकली येतात आणि सूर्याची किरणं जशी पडतात ना, थंडगार वाटतं. वरसून तर तप्त सूर्य असतात, पण खाली लाटा इतकं गारव देतात ना, खूप म्हणजे खूप अप्रतिम सौंदर्य असं ह्या. तर बीचवर खूप मज्जा केल्याने आता बीचवर सोडून आम्ही पुन्हा रिसॉर्टला जातो. व्यवस्थित सगळा चेंज वगैरे करतो आणि आता आम्ही जातलो. आमची बस पण येते. त्यानंतर आता आम्ही एका मस्त स्पॉटला जातलो. त्यांनी सांगितलेलं तुमच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच. तर आता आपण तडे जातलो. ऊन लागला कारण की 1-2 तास आमची विसरच व्यतीत झाले आहेत. तर की ना आम्ही आता तारकर्ली बीचला असं म्हणजे अर्थात मालवणलाच असं. तर इसरची जी हेलिकॉप्टर जातात तर ना बीचवर ह्या झाडांशिवाय बीचला शोभा नाही. खूप मस्त वाटतं. आणि ना इसरची मेन सांगायचं उद्देश असं की इसरची जी वाळू जी आहे ना, इतकी सॉफ्ट आहे ना, खूप मस्त खरखरीत नाही. शिरोडा वेंगुर्ला त्या भागांमध्ये जी वाळू आहे ना, ती थोडी अशी म्हणजे खरखरीत असतात, स्किनला लागतात. पाणी तर काय माहीत लागेल की मी आज जास्त पाण्यामध्ये जात नाही, पण वाळू खूप सॉफ्ट आहे एकदम. जाऊच्या अगोदरच ना हिसर शॉप्स असतात, हिसर क्लॉथ्स म्हणजे कपड्यांचंही दुकान आहे, हिसर पार्किंग असं आहे ह्या साईडला. तिथे सगळी पार्किंग आहे आणि पुढे रोड आहे. रोडच्या बाजूकच म्हणजे 5 मिनिटं अंतरावरच आम्ही रूम बुक केलेलो, कारण की बीचला येऊक जाऊक बरं त्याच्यामुळे. आता ड्रायव्हर काका पण येल्या, सो आमका आता पटपट तयारी करून जाऊ काही दुसऱ्या लोकेशनला. तर
मंडळी आम्ही आत्ता परत रूमला इलो. आता सगळी तयारी परत करून जाऊची आणि AC चालू असल्यामुळे ना हर्षवर आणि ना सगळ्या एकदम दव बसल्यासारखं झालेलं असा. पण ह्यांच्यानी खूप म्हणजे खूप एन्जॉय केला. मी खरोखर म्हणजे माका पण वाटतं खडे तरी की घर संसार रोजचं काम या सगळ्यांना थोडी स्पेस आपल्यासोबत आणि मैत्रिणी ना फॅमिलीसोबत फिरायला जाणं इट्स ओके. परत असा वैयक्तिक फिरायला जाणं तर आपण ओके, पण मैत्रिणींसोबत ते पण शाळेतले इतक्या वर्षापासून असलेले तर त्यांच्यामुळे ही फिरायची मज्जा खूप 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 म्हणजे खूप वेगळीच असा. त्यांची 10वीची बॅच हा आणि खूप एन्जॉय करा आणि मस्त नक्की कमेंट करा यांचा एन्जॉयमेंट कसा वाटला. तुम्ही पण अशीच एक ट्रिप काढू शकताय. तर आता आम्ही तयारी करून तर मंडळी आता आम्ही रिसर्चून बाहेर पडतलो. तर गेटअप चेंज झालेला असा कसं दिसते कमेंट करून नक्की सांगा. मग अशी साडी लुक होता आता वेस्टर्न लुक. तर मी तुमचं जाऊच्या आधी सांगतोय आता निघतलो बाहेर. तर आम्ही चाललो मालवणमधनं म्हणून आता हे का देवबागला देवबाग हो बहुतेक देवबागला. व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि तिसरची धम्माल तुम्ही बघा आमची. आणि तो व्ह्यू तर एक नंबर असं मी रील्समध्ये आणि बघितलेलं आहे. तर आता आपण थोड्या वेळानंतर रूममधनं निघतलोच. तर चला मग बस इल्लेली या खाली आणि सगळे आमचे अफसर रेडी असं. चला आता चला आता आहे ना, आता सगळीजण मिळून जाणार आम्ही मालवण देवबाग संगम. निवतीला ना निवती नाही ग, देवबाग तेच संगम. म्हणजे तेच ना म्हातारीची चूळ. हा हा तास निवती. चला रत्नप्रभा मावशी पण रेडी झाली आहे मस्त पिंकी विंकी. चल तर परत एकदा येलो बसमध्ये. हा देवबाग संगम. आता आम्ही चाललो देवबाग संगमला. चला वर या आता. तर आम्ही आत्ताच देवबाग संगमला पोहोचलो. नाही पण बोटीत चढताना वगैरे ना शूज भिजतले मात्र. एकदा साडी एकदा जीन्स ना. इच्छा ती सर पोहोचलो. बोट आणण्यासाठी गेले. आता आपल्यासाठी आपणच असणार आपल्या बोटीत. हो आपले 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 आता बोटमध्ये दादा आमचा दादा चलो मानसी. मी बरोबर आहे ना बोट. बोट मध्ये बसलं. 7 ते 8 आम्ही आयलंड आता फिरणार आहे. किती 7 ते 8 ना. सुनामी आयलंड अजून कुठले कुठले आहेत. आणि तर आता आमच्या बोटच्या भोगवे प्रवासात बीच. सुरुवात झालेली हा. आता बोल गणपती बाप्पा. चला आणि अशा प्रकारे लाईफ जॅकेट घातलेले आहे सगळ्यांना. ओके लाईफ जॅकेट दाखव सगळ्यांनी आपली आपली. ओके मालवण तालुका हा या गावाचा शेवट झालेला हा. एंड बोट. बरोबर. आलं लक्षात. या मंदिरापर्यंत गाड्या येतात. याच्या पुढे रस्ता वगैरे नाही. देवबाग गाव हे पाण्यात गाव आहे. एका बाजूला अरबी समुद्र आहे, एका बाजूला ही कर्लीची खाडी. हा. मध्ये दोघांचा म्हणजे नदीचं नाव करली. कर्ली खाडी बोलतो. ओके हा आलं लक्षात. हा. हे संगम झालेले. इथे या ज्या लाटा येत आहेत ना हा तो संगम झालेला आहे. पुढे गेल्यावर ते तुला दाखवे ना. हा म्हणजे ते पाण्याचं. देवबाग पासून जे चालू होतं ते मालवणपर्यंत त्याचा पॅसेज. ओके बरोबर. मगरीच आकार तर मग आकाराचा मानतो बरोबर. हा वा मस्त. दिसला का सगळ्यांना. पूर्ण संगम
मग त्याच्यामुळे ना लाटांचा प्रवाह जास्त आहे, त्यामुळे बोट हलता. हां भोगवे बीच. तर ह्या साईडला भोगवे बीच. गाणं बोला आता. बघितला. तर ह्याचा पाणी दिसताना हे एकदम शांत पाणी आहे. मग अशी लाटांचा होता, दोन हिसरचे समुद्राचं पाणी आता एकत्र होतं, त्याच्यामुळे तो संगम बनलेला हा. आणि हिसरचा पाणी बघा, आणि आता समोरचं पाणी हे चेंज होतं, कलर पूर्णपणे पाणी. हिसर डार्क असा आपला निळा पाणी, तर थोडा पांढऱ्या कलरमध्ये कलर चेंज झालेला पूर्णपणे पाण्याचा. या स्पॉटला मिनी केरळ म्हणतात. इथे फोटो काढ घेतले. तर आता मी समुद्राच्या मध्ये गेलो, तर हिसर आता जरा खाली उतरतलं, पाणी हिसर कमी आहे त्याच्यामुळे. तर हिसर तुम्ही खाली पण उतराक शकता, पाणी खूप कमी आहे. आम्ही उतरलो नाही की तर भिजाक जाताला परत. उडायतलो नाही उडत, नाही बारकीच असत ती सगळी. बोटची राईड करून झालेली आहे. आता आपण जाऊया. आपण समुद्रात जाताना गाव लागतं, म्हणजे घरा लागतं ती खूप. त्याच्यानंतर आपण किनाऱ्याकडे येतो, तर देऊळ ह्या छान असा एकदम. तर म्हणजे आम्ही आत्ताच बोटमधनं गेलो. तर मिनी केरळ आणि संगम जो होता तो, ते जे 2 पॉईंट असतात ते आपण कवर केलं. आणि म्हातारीची चूळ आणि जजुना लाईट हाऊस असतात जरा पुढे राहिला, आपण त्या साईडला जाऊक नाही. पण म्हाका एक मेसेज दिलेलो आहे की व्हिडिओ करूचा. मग आपण स्पेशली येत्या पुढच्या महिन्यामध्ये होळीच्या त्या टायमिंगमध्ये जर त्यांच्या माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट झालं तर नक्कीच आपण म्हातारीची चूळ आणि जुना लाईट हाऊस बघतो त्या व्हिडिओमधनं. तर चला आता आम्ही सरसून जेवू जातो. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आणि समुद्राच्या इतक्यामध्ये गेलेलं 2 संगम एकत्र होतात का बघितलं आम्ही, भरपूर मजा येईल. कोणासाठी उत्सवामध्ये आम्ही आता सावंतवाडीत उतरलो. आणि आता बाळकृष्ण कोल्ड्रिंक्समध्ये काहीतरी आईस्क्रीम घ्यायसाठी चालली असं गेलं ना. प्रवास आता संपवला आमचं थोड्या वेळात. 2 दिवस बाळकृष्ण कोल्ड्रिंक्समध्ये कॉकटेल खाऊन अर्धी जण गेली. मनीषा मावशाने होती ती गोव्या दोडामार्गात जाऊ केली. आम्ही आता आमच्या बसमधनं बॅगे काढतो, मावशाने येतले. त्यानंतर आम्ही एस टी स्टँडला जातो ना, कारची आपल्या मार्गाची. यांची वाट बघितली. हो दुसरे काय ऐका, आपापल्या ह्याच्यात पोचल्यावर मेसेज टाका ग्रुपवर, ठीक आहे? किंवा गाडीत बसले म्हणून पोचल्यावर पण फोन कर, मेसेज कर. पुण्यात पोचल्यावर मेसेज कर, मी पोचले म्हणा, ठीक आहे? मुंबईची बस मस्त सगळ्यांनी बाय.
बरा वाटतं. तर मंडळी आम्ही आत्ताच घराकडे गेलो. सावंतवाडीतनं बस पकडून मी, या कल्पना मावशी आणि मम्मी. परतीचा प्रवास इतकं म्हणजे इतक्या सगळा मन भरा नेलेला, शांततेत परतीचा प्रवास झालो. मी गेले तेव्हा वाटलं की मी तिचं कसं त्यांच्यात ॲडजस्ट होत तरी पण फक्त पहिली 5 मिनटं माका नवीन वाटले. त्यानंतर सगळ्या मावशांनी इतक्या सामावून घेतल्याने की खूप भारी वाटला. येताना सगळ्यांचं मन एकदम भरा नेलेला, पाय जाय नाही होते कारण की खूप एक्सायटेड होती. ती खूप लांब लांबसून इलेली सगळीजणं. पण मी त्यांच्यावर गेले, माका पण खूप मस्त वाटला. तर दिवस तर गेले पण मी खूप असे गोड आठवणी ह्या माझ्या कॅमेऱ्यात कैद केले. त्यांच्यावर भेटायला इतक्या मस्त वाटला ना. सुंदर सुंदर क्षण आमचे सगळे आठवण ह्या कॅमेऱ्यात कैद असत आणि ह्या व्हिडिओमार्फत आता ते कायमस्वरूपी जिवंत राहतल्या. तुम्हीसुद्धा नक्कीच असे ट्रिप काढा आणि प्लॅनिंग करा. महिन्यातनं नाही वर्षातनं तरी असं करूच शकता. पुन्हा एकदा सगळ्या मावशांका मी मनापासून थँक्यू म्हणते आणि तुमची सगळ्यांची खूप आठवण येतात. लवकरच पुन्हा एकदा भेटाय सगळेजणं. तर म्हणजे आजचं व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच ह्या व्हिडिओ कमेंट करू कसंही. चला तर म्हणजे भेटाय लवकरच एका नवीन दिवसाची सुरुवात एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर आणि एन्जॉय करत राहा. कारण की आयुष्य खूप थोडं असतं, जगतालाच आयुष्य खूप छोटं आहे, जगतालाच तितक्या थोडा असतं. त्याच्यामुळे एन्जॉय करून घ्या.